ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स, आपण याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये ट्रिगोनोमेट्रिकचे बेसिक फॉर्म्युले पाहिलेले होते आणि काही सिंपल प्रॉब्लेम बघितले होते. आजही आपण काही महत्त्वाचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. लेट अस कन्सिडर द फर्स्ट वन. प्रूव्ह sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equal to 1 minus 2 sin square theta. हे असे प्रॉब्लेम घेण्याच्या अगोदर आपल्याला या तीन महत्त्वाच्या आयडेंटिटी येणं आवश्यक आहे. काय आहेत ह्या आयडेंटिटी? तर ह्या आयडेंटिटी आहेत फॉर एनी अँगल थीटा. म्हणजे थीटा कुठलाही तुमचा असेल तर sin square theta plus cos square theta is equal to 1 plus tan square theta is equal to sec square theta and 1 plus cot square theta is equal to cosec square theta. Now let us consider the problem first. Sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equal to 1 minus 2 cos square theta. आपण राइट हँड साइड पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे cos ची पॉवर 2 आहे आणि इथे लेफ्ट हँड साइडला साइन आणि कॉस या दोन्ही रेशोची व्हॅल्यू पॉवर ही 4 तुम्हाला दिसते. म्हणजे आपल्याला ती पॉवर कमी करावी लागणार आहे. सो हियर वी थिंक दिस साइन रेज टू 4 थीटा मीन्स साइन स्क्वेअर थीटा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस हियर कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. अँड नाउ यू यूज फॅक्टोरायझेशन फॉर्म्युला, that is a square minus b square is equal to a plus b into a minus b. So what is a here? A is a sin square theta. What is b here? Cos square theta. So according to this factorization formula, here you get this as sin square theta plus cos square theta, and in another bracket you get sin square theta minus cos square theta. But for any angle theta, sin square theta plus cos square theta is equal to 1. So you get this term is equal to 1. And you here write remaining, that is sin square theta minus cos square theta. Here you write the result as for any angle theta, you write the first identity here. आता परत तुम्ही इथं पाहिल्यानंतर लक्षात येईल की माझ्या राइट हँड साइड मध्ये साइन स्क्वेअर थीटाची टर्म नाही, म्हणजे मला साइन स्क्वेअर थीटा ऍडजस्ट करावं लागेल. सो हिअर राइट 1 ने मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेट मध्ये काय फरक पडणार नाही. या साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी मी लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि इथला मायनस कॉस स्क्वेअर थीटा. का? आता मी लिहितो इथं बघा आयडेंटिटी. ही आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आपल्याला मिळते या साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ओके, आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि इथला परत मायनस कॉस स्क्वेअर थीटा मीन्स व्हॉट यू गेट? Here you get this is nothing but 1 minus 2 cos square theta, and this is nothing but RHS. So here you write this is equal to RHS. Hence you get the proof of this result. Okay, do it. This is very simple. Depend on first identity. If tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. Now you have given this part. Tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. आता तुमच्या लक्षात येईल की जो रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला tan square theta ची टर्म दिसत आहे. So squaring both sides. Squaring both sides, दोन्ही बाजूचा तुम्ही स्क्वेअर करा. सो यू गेट tan theta plus 1 upon tan theta ब्रॅकेट स्क्वेअर, या 2 चा स्क्वेअर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर a plus b ब्रॅकेट स्क्वेअर? सिन्स
a plus b bracket square a square plus 2ab plus b square. a means what? Tan theta. b means what? 1 upon tan theta. तुम्ही तो एक्सपांड केला तर तुम्हाला इथं मिळेल tan square theta plus 2 tan theta into 1 upon tan theta plus 1 upon tan square theta is equal to 4. 2 square is equal to 4. Now here tan theta get cancelled. आपण इथं tan theta cancel करू. Therefore you get tan square theta plus 2 plus 1 upon tan square theta is equal to 4. इथंही एक लक्षात घ्या की आपण tan theta कॅन्सल केलेला आहे, परंतु इथं असणाऱ्या या थीटा जो असणार आहे तो थीटा तुमचा 0 डिग्रीचा असणार नाहीये किंवा तो 90 डिग्रीचा असणार नाही. कारण का, जर 0 डिग्रीचा असेल किंवा 90 डिग्रीचा असेल तर tan 0 ची किंमत ही 0 आहे आणि tan 90 ची नॉट डिफाइंड आहे. आणि तुम्हाला जर अजून इथं लिहायचं असेल तर इथं आपण असं म्हणूया की थीटा इज नॉट इक्वल टू 0, थीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री असो, असं आपण गृहीत धरतो येते. नंतर तुम्हाला कळेल ज्यावेळेस आपण डिटेल ट्रिगोनोमेट्री पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने हा कन्सेप्ट समजेल. आता इथं आपल्या लक्षात येण्यासाठी आपण इथं फक्त एवढं लिहूयात की इथे आपण असं समजूया सही. Therefore tan square theta plus हा 1 upon tan square theta is equal to हा 4 minus 2, that is you get fantastic result 1 upon tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. हा रिझल्ट तुमचा इथे प्रूव्ह झालेला आहे. ओके, डू इट. समजून घ्या, मनापासून करा, ट्रिगोनोमेट्रीवरती प्रेम करा, तुम्हाला समजणारच आहे. ओके, tan a upon 1 plus tan square a plus cot a upon 1 plus cot square a is equal to sin a cos a. Let us consider its left hand side. Tan a upon 1 plus tan square a, cot a upon 1 plus cot square a. आपल्या पटकन लक्षात येईल की आपल्या समोर ह्या 3 आयडेंटिटी आहेत. सेकंड आयडेंटिटी आणि थर्ड आयडेंटिटी आपण या ठिकाणी यूज करणार आहे. So here you get this is tan a upon what is 1 plus tan square theta sec square theta. इथं थीटाची जागा a ने घेतलेली आहे आणि म्हणून हा मिळेल sec square a in the denominator. And here you get cot a 1 plus cot square a हा जो मिळणार आहे तो cosec square a मिळणार. आता लक्षात घ्या की मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की आपलं प्रॅक्टिस साइन आणि कॉस मध्ये जास्त असतं, म्हणून ह्या ज्या टर्म्स दिलेल्या आहेत ह्या आपण साइन आणि कॉस मध्ये एक्सप्रेस करायच्या आणि त्या सुटसुटीत एक्सप्रेस करायच्या. इथे बघा मी काय म्हणतो, आता हा tan a आहे, हा tan a मी असा लिहिला sin a अपॉन cos a आणि हा sec square a आहे त्याला मी असा बाजूला घेतला 1 अपॉन sec square a. असाच इथे हा cot a आहे तो लिहिला cos a अपॉन sin a आणि याला थोडं बाजूला घेतलं, इथं ब्रॅकेट करा म्हणजे चुका होत नाही. इथं पण आपण असं ब्रॅकेट करू, त्याला 1 अपॉन आपण cosec square a एक्सप्रेस करू. सो दिस इज cosec square a. आता sin a अपॉन cos a हा sec square a आहे त्याला आपण वरती पाठवलं तर तुम्हाला मिळणारी टर्म आहे sin a अपॉन cos a. हा वरती गेला तर तुम्हाला मिळणार आहे तो cos square a. हा याला आपण इथं ब्रॅकेट करू प्लस साइन देऊ. पुढे हा cos a अपॉन sin a, cos a अपॉन sin a इथला cosec वरती पाठवला तर तो मिळणार आहे sin square a. आता इथे पहा, इथे तुम्ही ते दोन्ही आयडेंटिटीचं रिझन लिहिणार आहात. आता इथं मी याला ज्यावेळेस वरती पाठवलेला आहे
त्यावेळेस तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे की बा वरती कॉस आला म्हणजे कॉस ए इंटू सेक ए इज इक्वल टू 1 अँड म्हणजे त्याच्यानुसार हा तुमचा बरोबर सेक ए इथला जो 1/sec ए होता तो तुमचा कोसेक ए मध्ये झाला. इथं स्क्वेअर होता म्हणून हा इथं कॉस स्क्वेअर ए झाला. आणि दुसरं परत तुम्ही रिझन देणार की साइन ए इंटू कोसेक ए इज इक्वल टू 1 हे दोन दिले. आता याच्यातला कॉस आणि इथला एक कॉस हा तुमचा कॅन्सल होईल. इथला एक साइन आणि हा एक साइन कॅन्सल होईल. म्हणजे काय राहणार आहे तर इथं राहणार आहे तुमचा साइन ए कॉस ए हा राहिला साइन ए कॉस ए. याला मी ब्रॅकेट करतो. आता परत पुढच्या या टर्म मध्ये काय शिल्लक राहतोय तो आपण लिहूया. प्लस हा तुमचा राहिला कॉस ए साइन ए. ओके, सो दिस इज साइन ए कॉस ए आणि हा कॉस ए साइन ए म्हणजेच तुम्हाला मिळाला साइन ए कॉस ए प्रोडक्ट आहे. साइन ए कॉस ए मीन्स 2 साइन ए कॉस ए. ओके, लक्षात तुमच्या हे ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला मिळाला 2 साइन ए कॉस ए. हीच काय आपली इथली राईट हँड साइड आहे आणि अशा पद्धतीने तुमचा हा रिझल्ट इथं प्रूव्ह झालेला आहे. ओके, ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स, आपण सगळेजण ट्रिगोनॉमेट्रिकचे सिंपल फॉर्म्युले आणि सिंपल प्रॉब्लेम हे आर्टिकल चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहे. आता यानंतर जे आपण भेटणार आहोत ते एक असे काही फॅन्टास्टिक मॅथमॅटिक्सचे रिझल्ट की जे आपल्याला सांगता येत नाही, माहित नाहीत, नॉट डिफाइंड आहेत. हा कन्सेप्ट घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येणार आहोत. तर सगळ्यांनी आपले लेक्चर्स पहा, आपल्या YouTube चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारांना पाठवा. ओके, थँक्यू.